येस, हॅलो एव्हरीवन. आय एम काजल दिवा. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशनमध्ये अगदी इम्पॉर्टंट टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत, जे की टॉपिक असणार आहे वनरक्षक भरती जी आहे, जी आपली 2025 ची जी वनरक्षक भरती आहे, यासाठी शारीरिक पात्रता किती असणार आहे. ठीक आहे. खूप विद्यार्थी माझ्या लाईव्ह सेशनमध्ये मला वनरक्षकसाठी शारीरिक पात्रतेबद्दल विचारत असतात. सो जी शारीरिक पात्रता काय असणार आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला अभ्यासासोबत तुम्हाला शारीरिकरित्या सुद्धा प्रबळ राहण्याची गरज आहे, जेणेकरून शारीरिक पात्रता सुद्धा तुमचं क्वालिफाय झालं पाहिजे. ठीक आहे. तर त्याबद्दलची आज डिटेलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आज मी इथे सांगणार आहे. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थितपणे आपण बघूयात. जे आपलं पीडीएफ आहे ते पीडीएफच्या माध्यमातूनच आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पीडीएफच्या माध्यमातूनच आपण इथे पाहणार आहोत की शारीरिक पात्रता काय आहे. ठीक आहे. बघा, शारीरिक पात्रता जर बघायला गेलात तर शारीरिक माप जर बघायला गेला तर पुरुष आणि स्त्री बद्दल सांगितलेलं आहे. किमान उंची सेंटीमीटर मध्ये पुरुषाची 163 असलं गरजेचं आणि स्त्रियांची 150. ठीक आहे. छातीचा घेर न फुगवता जर बघायला गेला सेंटीमीटर मध्ये पुरुषांचं 79 आहे आणि फुगवून सेंटीमीटर मध्ये 84 आहे. वजन मध्ये तर स्त्रियांचं आणि पुरुषांचं दोघांचं सांगितले की वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीमधील जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगितलंय की त्यांची किमान उंची सेंटीमीटर मध्ये पुरुषाची 152.5 आणि स्त्रियांची 145. ठीक आहे. छातीचा घेर न फुगवता 79 पुरुषांचा आणि फुगवून सेंटीमीटर मध्ये 84 असं सांगितलं गेलेलं आहे पीडीएफ मध्ये. ठीक आहे. वजन किलोग्राम मध्ये इथे सुद्धा तसंच आहे. स्त्रियांचं पुरुषांचं की वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात. ठीक आहे. आता इथे काय सांगितले, उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळ दृष्टीचे व बिना चष्म्याचे खालील निकष पूर्ण करावे. म्हणजे इथे अ वाला पार्ट काय दिले, उंची बद्दल सांगितले, छाती बद्दल सांगितले आणि वजन बद्दल सांगितलेलं आहे. बी मध्ये काय आहे, जी दूरदृष्टी आणि जवळ दृष्टीचे जे बिना चष्म्याचे आहेत त्याबद्दल इथे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. अरे, काय झालं यार. ठीक आहे. चला. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की उमेदवाराचे दूरदृष्टी आणि जवळ दृष्टीचे व बिना चष्माचे. बघा, आता अधिक चांगला डोळा असेल तर दूरदृष्टी, सुधारलेली दृष्टी. ठीक आहे. वाईट डोळा असेल तर त्याबद्दल सुद्धा इथे सांगितलेले आहे. अधिक चांगला म्हणजे 6/6 6 किंवा 9 6-9 असं सांगितलेलं आहे. वाईट डोळ्याबद्दल पण तसंच सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणीसंदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषणांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. ठीक आहे. तर हे नॉर्मली त्यांनी एक बोलतात ना, वैद्यकीय चाचणीमध्ये जर तिरळेपणा, रंग व रातांधळेपणा आतल्या बाजूने किंवा फेंगाडी असलेले गुडघे किंवा सपाट पाय किंवा त्वचा व छातीचे रोग या संबंधीचा आणि अपर प्रधान मुख्य वनरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील. ठीक आहे. या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा ज्यांचा त्रास असेल तर. ठीक आहे. शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केलेल्या प्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल. ठीक आहे. तो नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वनकर्माचा त्यांच्या मुलांना कशा प्रकारे सूट देण्यात येईल, तर त्यांची उंची पुरुष व स्त्री उमेदवारासाठी 2.5 सेंटीमीटर आणि छाती मोजणी आवश्यक नाही. खेळाडू जर प्रवर्ग असेल तर विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विहित उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सवलत देण्यात येईल. वन कर्मचाऱ्यांचे पाल्यांना शारीरिक अर्हतेचं सवलत ते सुद्धा पाहणार आहोत की त्यांची उंची पुरुष आणि स्त्री उमेदवारांना 2.5 आणि छाती पुरुष उमेदवारांना 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून. ठीक आहे. सो अगदी शारीरिक जी चाचणी आहे त्याबद्दल तुम्हाला मी इथे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणि होप तुम्हाला व्यवस्थितपणे कळालं असेल की शारीरिक पात्रता पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी काय आहे, मग त्याच्यामध्ये ज्यांना सूट दिलेली आहे त्यांच्यासाठी काय आहे, कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, अगदी डिटेलमध्ये सगळे पॉइंट्स तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे. सो वनरक्षकची आपली बॅच सुद्धा आहे. सो बॅच मध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे.
सर्व विषयासहित बॅच आहे. 50% ऑफ आहे या बॅचमध्ये. सो बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर अगेन 8010457760 या नंबरवर कॉल करा. बॅचमध्ये ऍडमिशन, टेस्ट सिरीज, नोट्स जे काय हवं असेल ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. ठीक आहे. सो नक्कीच आय होप शारीरिक पात्रताबद्दल तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे डिटेलमध्ये सगळं मी सांगितलेलं आहे. तुमची कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर झाली असेल. ठीक आहे. सो नक्कीच आता मी इथे थांबते आणि रोज माझं वनरक्षक वनसेवकसाठी दुपारी 2 वाजता डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर आपलं लेक्चर इंग्लिश या सब्जेक्टचं होतं. सो ते सुद्धा तुम्हाला न चुकता रोज अटेंड करायचे. ओके. सो चलो बाय बाय. हॅव अ गुड डे. थँक यू सो मच. बाय बाय.